आपल्याला जर आपल्या घरच्या व्यक्तीचा असं सपोर्ट मिळाला ना, तर आपल्या आयुष्यातले जे शब्द आहेत की 4 लोक मला काय म्हणणार, काय बोलणार, तर हे आपल्या आयुष्यातून डिलीट होऊन जातात. कारण ते शब्द आपल्या पुढे येतच नाही, कारण आपल्याला आपल्या नवऱ्याचा असा काही सपोर्ट असतो. नमस्कार सर्वांना. तर आज बनवली होती मी पावभाजी. आता पावभाजी कशी बनवली आणि काय काय घेतली, इकडे गाजर घेतली, टमाटर, मटर आणि आलू कुकरमध्ये लावून घेतली. 2 मीडियम साईजचे कांदे घातले आणि तेलामध्ये तडका लावली. आता याच्यामध्ये हळद, तिखट आणि आपला पावभाजी मसाला घातली आणि वरून थोडे मटर आणि सांबार घातली. आता हे छान जो पावभाजीचा मसाला आपला रेडी झाला होता तो याच्यामध्ये घालून मस्त मिक्स करून घेतली आणि याला हलक्या आचेवर शिजू दिली. आता आपण बटर नव्हतं घातलं म्हणून आपल्याला वरून तूप घालायचा होता, कारण आपण तडका तेलाचा लावला होता. वरून तूप आणि सांबार घातले आणि छान अशी पावभाजी शिजून माझी रेडी झाली होती. आता आपल्याला इकडे पावसुद्धा शेकून घ्यायचे होते. पॅनमध्ये छान भरपूर सारं तूप घालून दोन्ही बाजूनी पाव शेकून घेतली आणि छान अशी पावभाजी माझी रेडी झाली होती. आणि आता इकडे पावभाजीचा नाश्ता चालू झाला. चला तर या तुम्ही सुद्धा. आता आपल्याला वरचंवर साठवून ठेवासाठी मसाला बनवायचा होता. आता इकडे मसाला भाजण्यासाठी तर आई लागली होती. मसाला तर आईनं भाजून घेतला, पण तो पिसवायचा मला होता. आता म्हटलं चला आता आईचं काम झालं तर मी लागते माझ्या कामाला. आता मिक्सरचा छोटा पॉट घेतली आणि त्या छोट्या पॉटमध्ये थोडा थोडा करून परिपूर्ण मसाला पिसून घेतली आणि मग मस्त आईस्क्रीम खाऊन आम्ही निघालो भंडाऱ्याला, कारण आम्हाला थोडं जायचं होतं हॉस्पिटलला. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट.